I now humbly invite our chief guest, Mrs. Varsha Usgaonkar Madam, to kindly address the audience and share her thoughts with us. अहो बस 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 बस. किती वेळा ते किती वेळा तुतारी वाजवायची. मला असं वाटतंय की मी छत्रपतींच्या कुळातली आहे की काय. म्हणजे मगासपासून त्यांनी 7-8 वेळा वाजवली, पण धन्यवाद. फार सुंदर, फार शाही असं वाटलं. गुड आफ्टरनून गर्ल्स and honorable dignitaries on the dais, the most important people for SNDT. I am used to calling it SNDT because it's known as SNDT originally and it is in my neighborhood. म्हणजे मी तुमची शेजारीच आहे. अगदी मी 10 मिनिटावर राहते इथून. त्यामुळे येता जाताना नेहमी मी या युनिव्हर्सिटीचं दर्शन घेते. जेव्हापासनं माझा विवाह झाला तेव्हापासनं मी रोज युनिव्हर्सिटीचं दर्शन घेते आणि मला अत्यंत आदर आहे. खरंच म्हणजे महर्षी कर्वेंसारख्या विभूतींनी सुरू केलेलं स्त्रियांसाठीची ही युनिव्हर्सिटी. इवलेसे रोप लावी आली द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी. खरोखर आता सगळ्यांनी माझं इतकं तोंड भरून कौतुक केलं. बापरे, ते ऐकून मला असं वाटायला लागलं आय एम द मोस्ट ब्युटिफुल वुमन ऑन दिस अर्थ. आत्ताची शायरी म्हणजे तर कमालच होती. सुरूरचा अर्थ काय हो? कारण माझं उर्दू तेवढं चांगलं नाहीये, पण काहीतरी चांगलंच असेल. सुरूर नंतर अगदी फुर्सत में समज लेंगे. सुरूरचा अर्थ मग मला अजून आनंद होईल. पण विकासजी, तुम्ही खरंच रसिक आहात आणि आल्यापासनं तुम्ही माझ्या करिअरचा आलेख जो मला सांगितला आणि ज्या पद्धतीने तुम्ही तो बघितलाय, फॉलो केलाय, ते बघून खरंच धन्य वाटलं. महाराष्ट्राने मला खूप काही दिलंय. महाराष्ट्र मला अजून देतोय भरभरून. खरं म्हणजे माझी जन्मभूमी गोवा आहे, पण माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. श्री यशवंतराव काळे यांनी माझं एक इंट्रोडक्शन तुम्हाला करून दिलं, ते मी ऐकत होते. खरं म्हणजे त्याची काहीच गरज नाही, कारण जी ओळख आज माझ्या नावाच्या मागे आहे ती तुम्हीच सगळ्यांनी मला दिलेली आहे. तुम्ही म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने दिलेली आहे. आणि वर्षा उसगावकर या माझ्या सामान्य नावाला जे आज वलय प्राप्त झालेलं आहे ते फक्त ईश्वराची आणि तुमचीच कृपा आहे. आणि ती आयुष्यभर जपण्याचा मी प्रयत्न करीन. कारण एकच स्वप्न होतं, जेव्हापासनं कळायला लागलं की आपल्याला मनोरंजन करायचं आहे, मनोरंजन विश्वात जायचं आहे. जेव्हा जेव्हा मी चित्रपट बघायचे, एखादं सुंदर नाटक बघायचे, तेव्हा असं वाटायचं की मी कधीतरी तिकडे असणार आहे. मी स्वतःला सिल्वर स्क्रीनवर किंवा रुपेरी पडद्यावर बघत होते. म्हणजे माझ्या कल्पनेमध्ये सगळेच जण स्वप्न बघतात, पण सगळीच स्वप्न काही सत्यात उतरतातच असं नव्हे. पण ईश्वराने माझं स्वप्न सत्यात उतरवलं, याच्यासाठी मी खरंच परमेश्वराची ऋणी आहे. याचा अर्थ
सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण झाल्या असं नव्हे. अजून मनात उर्मी आहेत, अजून बरंच काही काम करायचं आहे. कारण नटाला आणि पॉलिटिशियन्स म्हणजे राजकीय जे नेते असतात त्यांना रिटायरमेंटचं वय नसतं. हे अतिशय चांगलं आहे. नाहीतर एखादा गव्हर्नमेंट सर्वंट रिटायर होतो किंवा आपलं शरीर थकतं, पण शरीर थकलं तरी मन कधी थकत नाही माणसाचं. त्याप्रमाणे मी एव्हरग्रीन राहायचा मी प्रयत्न करीन तुमच्यासाठी. खूप छान वाटलं. मग मी त्यांना आत्ताच आठवणी सांगत होते की पाटकर हॉलमध्ये मी गेल्या म्हणजे 20 वर्षांपूर्वी जवळजवळ मी गेले होते एका कार्यक्रमात. आणि त्यावेळेला राणी मुखर्जी आणि आम्ही दोघेही चीफ गेस्ट होतो. आणि त्यावेळेला मला खूप छान वाटलं सगळ्या मुलींना भेटून. आणि मुलींचं जग, जेव्हा एखादी स्त्री कुठलंही चांगलं महान कार्य करते तेव्हा मला एक महिला म्हणून खूप आनंद होतो. आज आपण बघतोय आपापल्या घरी आपण फार सुरक्षित आहोत. महिला दिन आपण साजरा करतो, पण सगळ्याच महिला सुरक्षित आहेत का? निश्चितच नाहीत. कारण बरेच जे अन्याय होतात स्त्रियांवर, मग तो हुंडाबळी असेल, मग ते बलात्कार असेल एखादा, किंवा घरात जी वागणूक मिळते, समाजात जी स्त्रीला एका अबलेला वागणूक मिळते, ते वाचून खरंच मन विषण्ण होतं. आणि हे चित्र कधी संपेल हेच कळत नाही. म्हणून सगळ्या मुलींना माझी एक विनंती आहे की तुम्ही जे ज्ञान घेता त्याचा वापर करा. फक्त चूल मूल आणि म्हणजे आता तुम्ही वापर करणारच, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही हुशार आहात, तुम्ही महत्वाकांक्षी आहात, सगळ्या आहात. पण कधी कधी असं होतं की एखादी मुलगी खूप क्वालिफाईड असते, चांगली शिकते, पण लग्न झाल्यानंतर तिचं ते विश्व तिथेच थांबतं. असं न होता तुम्ही तुमचं कार्य करत राहा. लग्न बंधनात तुम्ही अडकणारच, पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही जे क्वालिफिकेशन घेतलेलं आहे शिक्षणातून त्याचा उपयोग करा. एवढीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि तसंच हुंडा घेणाऱ्या नवऱ्याशी कधीही लग्न करू नका. हे अगदी तुम्ही ठरवून करा, एवढं माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. कारण हुंडा वेगवेगळ्या स्वरूपाने घेतला जातो. एखादी गाडी पाहिजे, एखादा कपाट पाहिजे, तो हुंडाच आहे. म्हणजे कुठल्याही डिमांड्सना तुम्ही बळी पडू नका. कारण मग काय उपयोग या शिक्षणाचा? तमसो मा ज्योतिर्गमय, या अंधारातून तुम्ही प्रकाशाकडे आलात, काय उपयोग त्या प्रकाशाचा? म्हणून एकदा प्रकाशात आल्यानंतर अंधारात जाऊ नका. एवढंच माझं सांगणं आहे. आणि तुमचं मनोरंजन करण्यासाठी मी आयुष्यभर झटत राहीन, एवढंच तुम्हाला वचन देते. आणि तुमचे जे काही कार्यक्रम असतील त्याला भविष्यात सुद्धा येईनच, नक्कीच. नेहमीच येणं होईल असं नाही, कारण आम्ही सुद्धा व्यस्त असतो आमच्या दिनचर्येमध्ये, आमच्या शूटिंगमध्ये, कार्यक्रमांमध्ये. त्यामुळे नेहमीच येणं शक्य होईल असं नाही, पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्कीच मी तुमच्या कार्यक्रमांना येत जाईन असं मी तुम्हाला सांगते. आणि छान म्हणजे एकंदर मुलींनी ज्या शिस्तीने हा कार्यक्रम नेहमीच त्या आखतात, तो पार पाडतात, ते बघून छान वाटतं. कारण सगळं हे ऑर्गनायझेशन मुलींचं आहे आणि सगळ्या हिरिरीने भाग घेत आहेत. अशीच चांगली वाटचाल करा आणि आपलं आरोग्य जपा. कारण आरोग्यम धनसंपदा, जान है तो जहां है. त्यामुळे आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा कल्चरल इव्हेंट्स माझ्या कॉलेजमध्ये होत होते तेव्हा मला फार आनंद व्हायचा. कारण मला शिक्षणात म्हणजे अकॅडमिक शिक्षणात कधीही रस नव्हता. पण माझ्या वडिलांचं असं म्हणणं होतं की तू निदान 10वी तरी कर, 10वी तू उत्तीर्ण झालीच पाहिजेस आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनसुद्धा तू झालं पाहिजे तुझं. पण 10वी नंतर माझं मन शिक्षणात रमेच ना. आणि 12वी नंतर मग मी जवळजवळ करिअरला सुरुवातच केली. आणि
आत्ताचे जे संभाजीनगर आहे, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच तेव्हाचं औरंगाबाद, त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची मी विद्यार्थिनी आहे, नाट्यशास्त्र विभागाची. तिथून मी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. त्यामुळे मला त्याही विद्यापीठाचा सार्थ अभिमान आहे. आणि तिथून मी अर्थात चित्रपटसृष्टीत आले आणि त्याच्यानंतरचं सगळं तुम्हाला माहितीच आहे, मी काही बोलायची गरज नाही. पण आज माझ्यावर इतका कौतुकाचा वर्षाव झाला, त्याच्यासाठी खरोखर मनापासून धन्यवाद. कुठल्या स्त्रीला आपलं कौतुक आवडत नाही, ती त्या कौतुकाला पात्र असो किंवा नसो. पण मनात अनेक स्वप्न आहेत, अनेक पुरस्कार मिळवायचे आहेत तुम्हा सगळ्यांसाठी. आता तुमचा निरोप घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, ma'am.